ताशी 251 किलोमीटरचा वेग, अनियंत्रित झालेली लक्झरी BMW कार आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं. बदलापुरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई बडोदा महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास एका भरधाव BMW कारचा इतका भीषण अपघात झाला की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय, तर दोघांचा जागीच मृत्यू झालाय. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री वाढदिवसाची पार्टी साजरी करून हे तरुण टिटवाळ्याहून बदलापूरच्या दिशेने परतत होते. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास एरनचाड जवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव कार थेट डिवायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी तीव्र होती की कार अनेकदा पलटी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताचा थरार इतका भीषण होता की कारमधील एका तरुणीच्या मृतदेहाचे अवयव तब्बल 500 मीटर अंतरापर्यंत विखुरले गेले होते. या भीषण अपघातात योगेश दिघे आणि रिकेबा जाकब या दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर आनंद नावाचा एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. हे सर्व मृत आणि जखमी तरुण बदलापूरचेच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये कारचा स्पीड तब्बल 251 किलोमीटर प्रति तास असल्याचं दिसून येत आहे. चालक मद्याच्या अंमलाखाली होता का असा संशयही व्यक्त केला जातोय. सध्या फॉरेन्सिक टीम या घटनेचा अधिक तपास करते आहे.